मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया गाजराचा हलवा. आता सीझन आहे गाजराचा. लाल लाल एकदम गाजर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळत आहे. गाजराचं महत्त्व पण फार आहे. त्वचेसाठी आपल्यासाठी चांगलं आहे, पचनसंस्थेसाठी चांगलं आहे आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पण फायदेशीर आहे आणि डायबिटीजसाठी पण फायदा होतो आणि डोळ्यांसाठी चांगले, वजन कमी करण्यासाठी आणि त्वचेसाठी भरपूर गाजरामध्ये फायदे आहे. तर आपण सीझनमध्ये गाजर खायलाच हवा. जसं तुम्ही कच्चे खात असेल तर कच्चे पण खाऊ शकतात, त्याची कोशिंबीर पण करू शकतात गाजराचे आणि हलवा पण करू शकतात. हलवा तर मुलांना फार आवडतो. तर आपण आज मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात सीझनमध्ये आपण गाजराचं आपल्या खाण्यामध्ये समावेश करायला पाहिजे. आपण आता हलव्यासाठी लागणारे साहित्य बघूया. आपण आता हे 1 किलो गाजर घेतले आणि काजू घेतले, बदाम घेतले, किसमिस घेतले, तूप आहे आणि आज आपण खवा आणि दूध टाकून गाजराचा हलवा आणि 2 वाटी साखर आहे. अर्धा लिटर दूध, तूप टाकूया. तूप टाकले, तूप गरम झालं की आपण काजू, हे बदाम घेऊया आणि किसमिस हे आपण सगळं तुपात तळून घेऊया. तुपात आपण तळून घ्यायचे आणि आपण ते काढून घेऊया आणि त्या तुपामध्येच आपण गाजर टाकूया. असे तळून घेते ना तर खाताना त्याची चव एकदम छान कुरकुरीत अशी छान खाताना चव छान येते, एकदम छान लागतात. म्हणून तुम्ही पहिले तर तुपात व्यवस्थित त्याला काजू, बदाम, किसमिस ते तळून घ्या. आता आपण ते काढून घेऊया. ते आपण आता काढून घेतोय. आता या तुपातच आपण हे गाजर किसून घेतले ते टाकूया. मस्त त्याला हलवून घ्यायचं. गाजर शिजायला आपण झाकण ठेवू 2 मिनिटं. झाकण ठेवूया आणि मीडियमवर ठेवूया. आता आपण झाकण काढूया. छान किती सुंदर कलर आहे. असं तुपात पहिले परतून घेतला ना तर कलर एकदम छान येतो. आता बघा तो अर्धा शिजला आहे. आपण आता दूध टाकूया, हलवून घेऊया. दूध आटू देऊ. त्याला 5-10 मिनटं लागतील आता आपल्याला. तर आपण झाकण नाही ठेवू. ते दूध आटल्यानंतर पण थोडं आटल्यानंतर साखर टाकूया. साखर टाकूया. पाच 10 मिनटं आपण ते दूध आणि साखर तर विरघळली आणि दूध एकदम कोरडा होईपर्यंत होऊ देऊया. खवा टाकूया. छान हलवूया. ते तुपात तळल्यामुळे ना गाजराचा रंग बदलल्याने एकदम लालचूक राहिला. तर तुम्ही करताना एकदम जास्त वेळ तुपात तळून घ्या, म्हणजे तो कलर ना लाल राहतो. तुम्ही तुपात व्यवस्थित परतून घ्यायचा पहिले, म्हणजे तुमचा कलर गाजराचा ना बदलला नाही, छान लालचुकीत होईल. मग आपण खवा टाकला आहे. त्याच्यानंतर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया. आता आपण हे ना ड्रायफ्रूट्स टाकूया. छान एकदम टेस्टी गाजराचा हलवा रेडी आहे. एकदम कलर एकदम छान दिसतोय बघा. ते परतून घेतल्यामुळे तुपात कलर तसाचा लालचुटुकच राहतो. आता आपण प्लेटमध्ये काढूया. गाजराचा हलवा रेडी आहे. खवा टाकून आणि दूध टाकून आपण केलेला आहे. एकदम तुपात भाजून घेतला. त्याचा कलर बघा एकदम छान आला आहे. तुम्ही नक्की, आणि गाजराचे खूप फायदे. सीझनमध्ये आपण गाजराचा हलवा खायलाच हवा आपल्या. तुम्ही नक्की करून बघा हा गाजराचा हलवा अशा पद्धतीने आणि मस्त खा, आनंदी राहा. आणि मला प्रोत्साहित करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.